ज्याच्या साठी आपण सर्व इथे आहोत ते आमच्या महायुतीचे उमेदवार अक्षय शिवाजीराव कर्डिले। खरं तर जेव्हा अक्षयचं भाषण चाललं होतं तेव्हा मी मन लावून त्याच्या चेहऱ्याकडे पाहत होते, बोलण्याचा चढ उतार बघत होते, ऐकत होते आणि त्याच्या हृदयातलं दुःख क्षणोक्षणी मी अनुभवत होते। आणि त्यांनी पण म्हटलं की पंकजाताई, या दुःखाला तुम्ही ओळखता, ईश्वर करो असं दुःख कुणावरच येऊ नये। कर्डिले साहेबांचं काही वय नव्हतं जाण्याचं आणि पहिलवान गडी हसमुख पडले तरी मी बघितलेले त्या काळातले कर्डिले साहेब। मुंडे साहेब माझ्या घरी पुण्याला जेव्हा मी राहायचे तेव्हा मुंडे साहेब पुण्याला यायचे आणि दरवेळी एक मीटिंग ठरलेली असायची, म्हणजे शिवाजीराव कर्डिले माझे मित्र येणार आहेत, ते आले तर त्यांना चहा दे, त्यांना जेवायचं की नाही विचार, त्यांची काळजी घे, मी त्यांना आमदार करणार आहे हे मुंडे साहेबांनी जाण्याच्या आधीच ठरवलेलं होतं। हे प्रेम होतं त्याचं, ते सगळं मी बघत होते, ऐकत होते। कर्तृत्ववान पित्याच्या पोटी जन्म घेणं एवढी सोपी गोष्ट नाही, भाग्याची गोष्ट आहे, आपल्या हातात नाही आहे आपल्याला कोणाच्या पोटी जन्म घ्यायचा आहे, पण त्याचं कर्तृत्व चालू ठेवण्याची संधी मिळणं आणि त्याच्यामध्ये यश येणं ही खरी कृपा आहे ईश्वराची। मला असं वाटतं की ही कृपा नक्कीच अक्षयवर आहे, कारण त्या दिवशी जेव्हा मी कर्डिले साहेबांच्या अंत्यविधीला आले होते त्या दिवशी मी पाहिलंय, आता आपण सभा सावलीत ठेवली आहे पण त्या दिवशी भर उन्हामध्ये अख्खा राहुरीचा परिसर रडत होता, कर्डिले साहेबांना परत या म्हणून घोषणा देत होता। अक्षय एखाद्या छोट्या बाळाप्रमाणे रडत होत्या, कर्डिले साहेबांच्या धर्मपत्नी मुली सुना आक्रोश करत होत्या, ते सगळं मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आणि तेव्हा मनामध्ये एक इच्छा होऊन गेली की आता या लेकराला संधी मिळाली पाहिजे। बघा कसं चांगलं बोललं लेकरू, हो किती चांगलं भाषण केलं। मी त्याला विचारलं, अक्षय वय काय? सीएम साहेब आपल्याला सांगते 4 तारखेला निकाल आहे आणि अक्षय 4 तारखेला 30 वर्षाचं पूर्ण होते, वाढदिवस आहे अक्षयचा। आणि वडिलांच्या जाण्यानंतर जसं आपण लहानपणी सणाची वाट पाहतो, चांगल्या दिवसांची वाट पाहतो, नवीन कपडे मिळतील, आनंद होईल, पण जेव्हा आपल्या हृदयात वास करणारा माणूस जो जातो, आपल्याला आपल्या प्राणाहून प्रिय माणूस जेव्हा जातो तेव्हा आपल्याला सण नको वाटतात, असे दिवस नको वाटतात। अक्षयला हा दिवस नक्कीच कर्डिले साहेबांच्या नंतर काही आनंद देणारा नाही, पण कर्डिले साहेबांच्या नंतर आशीर्वाद देणारा ठरवायचा असेल तर तुम्हा सर्वांना प्रचंड मताने अक्षयला विजयी करावा लागेल।